तर मूळ जे वंदे मातरम आहे ते मला वाटतं पूर्ण आजपर्यंत भारतात कधीच म्हटलं गेलेलं नव्हतं. त्यावेळच्या काँग्रेस सरकारने ते जास्त वेळ म्हणू नये आणि त्याच्यातले काही जाणीवपूर्वक शेवटची जी 4 कडवी आहेत ती वगळलेली होती. मोदी सरकारने एक चांगला ऐतिहासिक निर्णय घेतला आणि लोकसभेत तो कायदाही झाला की संपूर्ण वंदे मातरम अनिवार्य केलं आहे. आणि मला वाटतं ही 75 वर्षानंतर 80 वर्षानंतर ही पहिली घटना आहे की जे फासावर गेले, ज्यांनी देशासाठी सर्वोच्च त्याग केला, ह्या सगळ्यांना खरी आदरांजली आहे. ते वंदे मातरमला ह्या काँग्रेस सरकारने, त्यावेळचं काँग्रेस सरकारने, आत्ताचा काँग्रेस विरोधी पक्ष ह्यांनी कडाडून विरोध केला आणि कडाडून विरोध करून त्यांनी 2च कडवी म्हणणार अशा प्रकारची उद्दाम भाषा वापरून ह्या भारतभूमीचा जे फाशावर अनेक क्रांतिकारक गेले त्यांचा अपमान केलेला आहे, तेव्हा त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे. आज हे संपूर्ण वंदे मातरम हे अनिवार्य केल्याबद्दल केंद्र सरकारचं आम्ही जाहीर अभिनंदनाचा ठराव आज पंचायत समितीत केला आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने राज्यगीत म्हणून जे अनिवार्य केले त्याबद्दल सुद्धा अत्यंत आनंददायी गोष्ट ही आहे. आजपर्यंत ज्या गोष्टी घडल्या नव्हत्या त्या आता घडायला लागल्या आहेत आणि अशा प्रकारचे ऐतिहासिक निर्णय घेण्याची क्षमता ही राज्य आणि केंद्रामध्ये असल्यामुळेच हा दिवस आज उजाडलेला आहे.